आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे तुमचे प्रदेशचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष सत्तार शेठ आणि सगळ्यांनी मिळून बाकी सगळे पदाधिकारी, काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते असे 100 कार्यकर्त्यांनी मिळून आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। आणि काल आज 2 दिवस झालं मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळे ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो भयानक नुकसान होत आहे। लोकांचं अन्नधान्य वाहून गेलेलं आहे आणि घरंसुद्धा बुडाली आहेत। घरामध्ये कमरेत पाणी आलेलं आहे आणि या सगळ्या पावसाचा परिणाम असा झालेला आहे की रस्त्या जिवंत विस्कळीत झालेला आहेच, पण बरेच लोकांच्या घरामध्ये साप, इंचू हे वेगवेगळे म्हणजे ते यायलेतच इतके लोक परेशान की। आणि सरकारला आम्ही एकच मागणी केली आणि कलेक्टर साहेबांकडे असो आमचे कमिशनर असो यांना एकच मागणी की तात्काळ या लोकांची जेवणाची व्यवस्था करा, त्यांना याची राहण्याची व्यवस्था करा, त्यांना पंचनामे यायचे पूर्ण करा, पंचनामे करून याला जेवढी आरोग्याची व्यवस्था करा आणि एवढी मदत लागेल तेवढी मदत ताबडतोब यांना तात्काळ द्यावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली। आज आमचे खासदार रवींद्र चव्हाण आम्ही नुरी चौक एक 10-12 नगरामध्ये फिरलो। त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आम्ही काल आमचे माणिकराव ठाकरे आले होते, त्यांच्यासोबत आम्ही ग्रामीण भागात फिरलो। ग्रामीण भागात नायगाव एरिया असो, घुंगराळ एरिया असो, या भागात म्हणजे प्रदेश काँग्रेसने निरीक्षक पाठवले होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही आमची एक समिती नेमली होती। ती समिती पूर्ण काल दिवसभर पावसामध्ये आम्ही फिरलो आणि त्याचंसुद्धा भयानक वास्तव्य आहे खेड्यापाड्यातलं सुद्धा। आणि त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आजच सांगितलेलं आहे आणि आता 1-2 तासामध्ये 6 वाजता आपले पालकमंत्री आता जमलं तर आम्ही पालकमंत्र्याला भेटणार आहोत आणि टाईम पडलं तर आम्ही आंदोलन करू, उपोषण करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यावी याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। फरमाइए, क्या निवेदन दिया गया? आज जिला नांदेड़ शहर और कांग्रेस कमेटी की जानिब से ये निवेदन दिया गया जिला अधिकारी को और कमिश्नर को कि जिस तरह से गए साल पहले से अतिवृष्टि बारिश में जो नुकसान हुआ था, गए साल पहले पंचनामे किए थे, उसका जो अमाउंट दिया नहीं गया, कुछ लोगों को दिया कुछ लोगों को नहीं दिया, उसका भी एक निवेदन दिया गया। आज जिस तरह से जो बारिश हो रही है, आज जो शहर का नुकसान हुआ है, जितने भी संकल बाग में जितने एरिया आते जैसे खड़गपुरा हुआ, गाड़ीपुरा, पुराना शहर हुआ, तुम्हारा इधर देगलू नाका, उरी चौक, जितने भी है जो पूरा पानी घुसे आना है। और लोगों का जैसा रात में जितनी बारिश हुई, 4 बजे रात को बारिश होने के बाद में लोगों ने जो सामान नहीं निकाले गए, उनका धान्य वान्य सब बिके गए, अनाज वनाज नुकसान, भारी नुकसान हुआ है। हम अपने सरकार से मांग नहीं करते, हमने जिलाधिकारी को निवेदन दिया कि जो नुकसान की भरपाई करना चाहिए पुरानी, और अभी पंचनामे जल्द से जल्द पंचनामे कर लोगों को सहूलत देना चाहिए और उनके लिए कैंप रखकर उनके जो रहने की जगह रखकर उनको अनाज खाना देना चाहिए और शासन से पूरी मदद मिलना चाहिए। इसलिए हमने हमारी पूरी कांग्रेस शहर कमेटी सबकी जानिब से नगर सेवक सब मिलकर निवेदन दिए गए और जल्द से जल्द पहले का अमाउंट रिलीज़ करना चाहिए और अभी पंचनामे कर लोगों को समाधान देना चाहिए। नहीं दिए तो जिस तरह से आज हमारी जो शहर कांग्रेस कमेटी, जिला कांग्रेस कमेटी, हमारे जो प्रदेश के सचिव सभी मिलकर ने जो निवेदन दिए और उसके बाद अगर नहीं करती एक्शन तो इसके बाद कांग्रेस जो अपना आंदोलन चालू रखेगी। और हम सरकार से, पालक मंत्री से निवेदन करते हैं कि आज जिस तरह से मोटे इससे बड़े इससे नुकसान हुआ है, उस नुकसान की शासन ने भरपाई करना चाहिए, ऐसा हमने एक निवेदन दिया है। नांदेड़ में आज पालक मंत्री आ रहे हैं, क्या उनको मिलकर आप आपका निवेदन देंगे या बताएंगे आप? नहीं, पालक मंत्री को भी मिलकर हमारा निवेदन देने वाले हम कि भाई शहर के दुकानों का भी और मालकी नुकसान जितना आज हुआ है, देखे कि आज जैसे कि 13 नगर, हर नगर जाके देखो तो पूरा पानी से भरा है। आज विष्णु नगर देखिए, विष्णु नगर में हमने देखे, सावित्री नगर देखे, विष्णु नगर में तो इतनी भयानक परिस्थिति है कि हमने देखे दुकानों में पानी घुस गया और उरी चौक देख लें कि इस तरह से संकल्प जैसा कि हुआ है कि नांदेड़ का जो विकास आज देख रहे हैं, आप भी देख रहे हैं कितना पानी पड़ा और कितना नुकसान हुआ वाला। इसलिए शासन ने सबको मदद करना चाहिए। इसलिए अगर पालक मंत्री आते हैं उनका भी घेराव करके हम पहले मांगनी कर रही हैं उनसे और हम निवेदन दिए कि हमारे जो भी हमारे डिमांड नहीं, जनता की डिमांड हम दे रहे हैं कि हमारी तरफ से जनता का जो नुकसान हुआ उसकी भरपाई करना चाहिए। आज नांदेड शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या नांदेड जिल्ह्यावर जे जलसंकट आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबाला आणि कमिशनर साहेबाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 8 दिवस झाले नांदेड जिल्हा आणि आज 48 तास झाले नांदेड शहर सुद्धा पूर्ण या पावसाच्या ह्याच्या तडाख्यामध्ये वाहून गेल्यासारखं झालेलं आहे। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये खूप पाणी साचलेलं आहे आणि 8 दिवसापासून आम्ही बघतो आहोत या प्रशासनाच्या वतीने कुठलीही मदत केली असं आम्हाला काही दिसत नाहीये।
आणि या पावसामध्ये लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, खाण्यापिण्याचं साधन सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि घरामध्ये आज सणासुदीचे दिवस असताना आमच्या सगळ्या भगिनी परेशान आहेत, सगळे कुटुंब परेशान आहे आणि या प्रशासनाच्या वतीनं कुठलीही मदत या ठिकाणी मिळालेली नाही आहे आणि पालकमंत्रीसुद्धा या ठिकाणी फिरकलेले नाही आहेत। या देगलूर नाका, नुरी चौक आणि अनेक प्रभाग आहेत जिथे खूप पाणी साचलेलं आहे। सिडको भागामध्ये आमच्या आंबेडकर चौक, लातूर फाटा या ठिकाणी सुद्धा सगळी तिकडची वस्ती, रस्ता बंद झालेला आहे। अनेक भागामध्ये तिकडे सुद्धा पाणी साचलेलं आहे। या नांदेड शहराशी संपर्क तुटलेला आहे अनेक प्रभागाच्या लोकांचा। अनेक या पावसाच्या ह्याच्यामुळे अनेक व्हायरल असे आजार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या महापालिकेच्या आणि कमिशनर आणि कलेक्टरच्या वतीनं कुठलीही वैद्यकीय सुविधा आतापर्यंत केलेली नाही आहे। खाण्यापिण्याची सुविधा, राहण्याची सुविधा त्यांची करण्याची आज गरज आहे, पण आज कुठली तातडीची ज्याला म्हणतो ती मदत आजपर्यंत यांना मिळालेली अशी दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या वतीनं, जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनं, महिला काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलेलं आहे।